लेक्चर 9. 9व्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आज लसाई कसा काढायचा. लसाई म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात LCM, मराठीमध्ये म्हणतात लसावी, लघुत्तम सामायिक विभाजक. ते लहानात लहान सामायिक विभाजक कशाला म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत. त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत 10 आणि 12 यांचा लसावी आपण पाहणार आहोत कसा काढायचा. काल आपण पाहिलेल्या कालच्या ह्याच्यामध्ये मसावी कसा काढायचा, आज आपण पाहणार आहोत लसावी कसा काढायचा. तर बघा ह्याचे एकक स्थानी 0 आहे, इथे एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 2 ने भाग जाऊ शकतो. 2 पंचे 10, 2 सकून 12. परत याचा मसावी मिळालेला आहे आपल्याला. 5 ला आणि 6 कुठल्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे मसावी 2 आला. परंतु आता लसावी काढत असताना या ठिकाणी 5 ने 5 ला भागले, 5 1 5, 6 तसं. परत 6 ने 6 ला भागले, 6 1 6, आणि हे वरचं 1 तसं. म्हणजे या ठिकाणी लसावी लघुत्तम सामायिक विभाजक 2 गुणिले 5 गुणिले 6, म्हणजे 2 पंचे 10 गुणिले 6, 10 आणि 6 चा गुणाकार होईल 10 सकी 60, म्हणजे 10 आणि 12 यांचा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे लसावी आलेला आहे 60. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आपण पाहू 50 आणि 120 यांचा लसावी आपण पाहणार आहोत. एकक स्थानी इथं 5 आहे, म्हणजे एकक स्थानी इथं 0 आहे, म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो याला. त्याचबरोबर 2 ने सुद्धा भाग जाऊ शकतो. 2 न जर याला भागले 2 दोन्ही 4, 1 उरलं 2 पंचे 10. परत इथं 2 सकून 12, 2 0 0, एकक स्थानी 5 आणि 0 आहे. या ठिकाणी एकक स्थानी 5 आणि 0 आहे, म्हणजे 5 ने भाग देऊ शकतो. 5 5 25, परत 5 1 5, 5 दोन्ही 10. परत या ठिकाणी आता 5 ला आणि 12 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे 5 1 5, 12 जसे तसं. त्याचबरोबर आता या ठिकाणी 12 ने भाग देऊ, 12 1 12, म्हणजे लसावी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 12. तर या ठिकाणी 2 पंचे 10 आणि 12 पंचे 60, म्हणजे 60 गुणिले 10 बरोबर 600, म्हणजे 50 आणि 120 यांचा लसावी 600 आलेला आहे. त्याचबरोबर 15 आणि 20 यांचा लसावी पाहतो आपण. एकक स्थानी 0 आहे, 5 आहे, 5 ने भाग जाऊ शकतो. 5 3 15, 5 20. तसंच आता या ठिकाणी 3 ला आणि 4 ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. 3 ला 3 ने भागलो, 3 1 3, इथे 1 आलेला आहे, 4 तसा. परत 4 ला 4 ने भाग घालतो आपण, 4 1 4, 1 तसा. लसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 4, 5 3 15, 15 चौक 60 यांचा लसावी 60 येणार आहे. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण पाहू आपण लसावीचं. 12 आणि 13 यांचा लसावी पाहू आपण. 12 आणि 13 यांचा लसावी पाहत असताना 12 ला आणि 13 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही, म्हणजेच आपण या ठिकाणी 12 ला 12 ने भाग देऊ, 12 1 12, 13 तसं. परत 13 1 13, हे 1 तसं. म्हणजे लसावी बरोबर 12 गुणिले 13. 12 आणि 13 चा गुणाकार होईल, कारण 12 आणि 13 ह्या समूळ संख्या आहेत. समूळ संख्या जर असेल तर त्या दोन संख्याचा गुणाकार होतो लसावी काढत असताना. 13 दोन्ही बघा इथे गुणाकार करूयात आपण. 13 गुणिले 12, 2 6, 2 2, परत 13 तसं. तर 156 होईल. यांचा लसावी जे आहे तो 156 होईल. त्यानंतर पुढची संख्या पाहू आपण 120 आणि 200 यांचा लसावी काढत असताना एकच स्थानी या ठिकाणी 5 आहे, म्हणजे आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 न जर भाग दिला या ठिकाणी 2 सकून 12, 2 0 0,
शून्य 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 शून्य. परत एक स्थानी शून्य दोन एका म्हणजे दोन ने भाग देऊ शकतो आपण. बेत्रिक 6 शून्य शून्य पंच 10 शून्य शून्य परत दोन ने भाग देऊ शकतो आपण. एक उरला पंच 10 दोन्ही 4 पंच 10 परत एक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15 5 5 25. परत आता या ठिकाणी ह्या मूळ संख्या म्हणजे 3 ला भागले 1 आलं 5 जशास तसं. परत 5 ला भागले 1 आलं हे वरचं 1 जशास तसं. म्हणजे ल6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 बेदोनी 4 4 दोन्ही 8 गुणिले 5 त्रिक 15 15 5 75 म्हणजेच 8 45 ला 0 हात झाले 4 8 56 57 58 59 60 म्हणजेच या ठिकाणी यांचा लसाअ आलेला आहे 600. त्यानंतर आपण 10 आणि 12 यांचा आपण लसाअ पाहणार आहोत. पहिल्याला 10 आणि 12 त्याचबरोबर 20 आणि 40 यांचा लसाअ पाहतो आपण. एका स्थानी 0 आणि 2 ने भाग जातो. शून्य शून्य परत दोन्ही 4 शून्य शून्य या ठिकाणी परत एक स्थानी 0 2 ने भाग जाईल. पंच 10 10 20 आता या ठिकाणी 5 ने भाग जाईल. 5 1 5 5 2 10 परत 2 ला 2 ने भाग जाईल. 1 जसं 1 म्हणजेच ल6 बरोबर या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 दोन्ही 4 4 5 20 20 दोन्ही 40 40 यांचा लसाअ आलेला आहे. पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. 30 व 40 यांचा लसाअ कसा काढायचा आपण पाहणार आहोत. एकच स्थानी 0 आहे. एकच स्थानी 0 आहे. 2 ने भाग घातला. 1 उरलं पंच 10 परत दोन्ही 4 शून्य शून्य. आता एकच स्थानी 0 आणि 5 आहे म्हणजे 5 ने भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15 5 24. आता या ठिकाणी 3 ला आणि 4 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही म्हणजे आपण 3 ने भागलो 3 1 3 उरलं 4 परत आता 4 आणि 4 ला भागलं 4 1 4 शेवटी 1 येईपर्यंत क्रिया करायची म्हणजे या ठिकाणी लसाअ 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 पंच 10 3 चौक 12 12 20 म्हणजे 120 याचा लसाअ येणार आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 10 आणि 14 चा लसाअ. या ठिकाणी एका स्थानी 0 आणि 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाऊ शकतो. पंच 10 बेसती 14. आता 5 आणि 7 ला दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही. 5 ला भागले 1 आणि 7 जशाच तसे. त्याचबरोबर 7 ला भागले 7 1 7 1 जशाच तसं. म्हणजे ल6 लघुत्तम सामायिक विभाजक 2 गुणिले 5 गुणिले 7 म्हणजे 5 गुणिले 10 गुणिले 7 या ठिकाणी 10 70 मिळणार आहे. त्याचबरोबर पुढचा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 35 आणि 70 यांचा लसाअ आपण पाहणार आहोत. एकच तरी 5 आणि 0 आहे म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो. 5 7 35 5 10 50 5 7 35 त्यानंतर 5 1 5 2 उरले 5 20 परत 7 ने भाग जाऊ शकतो. 7 1 7 7 दोन्ही 14 1 इथं ऑलरेडी आलेला आहे. आता फक्त 2 न भाग द्यायचा आहे. 1 जशास तसं ल6 बरोबर 5 गुणिले 7 गुणिले 2 5 7 35 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी लसाअ येणार आहे 70. त्याचबरोबर आपण नंतर पाहणार आहोत 60 आणि 80 यांचा लसाअ आपण पाहणार आहोत. एका स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग
जाऊ शकतो. पहिल्यांदा चेक करायचे 2 न भाग जातो का. 2 ने भाग जाण्यासाठी एका स्थानी 0 2 4 6 8 हे अंक पाहिजे. बेट्रिक 6 बे 0 0 बे चौक 8 बे 0 0 परत एका स्थानी 0 2 ने भाग जातो. बे 1 बे 1 उरलं बे 5 10 बे 2 4 बे 0 0 परत एका स्थानी 5 आणि 0 मध्ये 5 ने भाग जाऊ शकतो. 5 3 15 5 20 म्हणजे या ठिकाणी आता 3 आणि 4 ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे 3 ला 3 ला भागलं 3 1 3 4 जसं तसं. परत 4 ने 4 ला भागलं 4 1 4 1 जसं तसं. म्हणजे लसावी या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 2 2 4 4 5 20 20 3 60 6 चौक 24 240 यांचा लसावी मिळणार आहे. त्याबरोबर पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 20 आणि 25 यांचा लसावी काढायचा आपल्याला. या लक्षात 5 आणि 0 मध्ये 5 ने भाग जाऊ शकतो. 5 24 5 5 25 म्हणजे त्या ठिकाणी परत 4 ला आणि 5 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. 4 1 4 5 जसं तसं. परत 4 ने 4 ला भागलं 1 आहे. 5 1 5 वरचे 1 जसं तसं. लसावी या ठिकाणी मिळणार आहे 5 गुणिले 4 गुणिले 5 5 20 गुणिले 5 विसापाची 100 असा याचा लसावी मिळणार आहे. त्यानंतर 35 आणि 45 यांचा आपण लसावी पाहूया. एकाच स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग घेऊ शकतो. 5 7 35 5 न 45 परत 7 ला आणि 9 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. 7 ला 7 ने भाग 7 1 7 9 जशाच तसं. परत 9 ला 9 ने भाग 9 1 9 वरचे 1 जशाच तसं. म्हणजे लसावी बरोबर 5 गुणिले 7 गुणिले 9 5 7 35 गुणिले 9 म्हणजे त्या ठिकाणी 9 5 45 ला 5 4.5 9 3 27 28 29 30 31 म्हणजे याचा लसावी 315 येणार आहे. 35 आणि 45 यांचा लसावी 315 येणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत 15 आणि 25 यांचा लसावी पाहणार आहोत. 15 एकच स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो. 5 3 15 5 5 25 आता या ठिकाणी 3 आणि 5 आहे. कुठल्या संख्येने भाग जात नाही. सेपरेट भाग 3 1 3 5 जशाच तसं. परत हे 1 जशाच तसं 5 ने भागून 5 1 5 ते 1 1 पर्यंत क्रिया करायची लसावी काढताना. लसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 5 5 3 15 गुणिले 5 15 5 75 तर या ठिकाणी 75 उत्तर आलेलं आहे लसावी काढत असताना. त्याचबरोबर 65 आणि 75 यांचा आपण लसावी काढतो. एका स्थानी 5 आहे म्हणजे 5 न भाग जाणार. 5 1 5 1 उरलं 5 3 15 परत 5 1 5 2 उरले 5 5 25 आता 13 आणि 15 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. 13 ने झालं 13 1 13 15 उरले परत 15 ला 15 ने 15 1 15 म्हणजे लसावी येणार आहे 5 गुणिले 13 गुणिले 15 13 5 65 गुणिले 15 15 5 75 ला 5 झाली 7 15 7 90 15 5 75 हात झाले 7 15 7 90 90 97 म्हणजे 975 असा याचा लसावी येणार आहे. त्याचबरोबर 16
आणि 20 यांचा लसावी काढूया. एका स्थानी 6 आणि 0 म्हणजे 2 ने भाग जाऊ शकतो. 82 16 92 20. परत एका स्थानी 8 आहे आणि 0 2 ने भाग जातो. 20 चौक 8 2 पंचे 10. परत 4 ला आणि 5 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही म्हणजे यांचा लसावी येणार आहे. 4 ला 4 ने भाग करा. 4 1 4 5 जसं तसं. परत 5 ला 5 ने भागलं 5 1 5 हे वरचे 1 जसं तसं. म्हणजे लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 5 बेदोने 4 4 पंचे 20 20 चौक 80 म्हणजे याचा लसावी 80 येणार आहे. त्याचबरोबर 45 आणि 50 यांचा लसावी काढू आपण. 5 ने भाग झाले एक स्थानी 0 आणि 5 आहे. 5 9 45 5 10 50. आता कुठल्या संख्येला भाग जात नाही. 9 न झालं 9 1 9 10 जसं तसं. परत 10 1 10 वरचे 1 जसं तसं. म्हणजे लसावी बरोबर 5 गुणिले 9 गुणिले 10. 5 9 45 गुणिले 10 बरोबर 450 असा याचा लसावी येणार आहे. लसावी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगाला येत आहे. लसावी आणि मसावी येणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर संख्येचे मूळ अवयव काढता आले पाहिजेत. बघा बेसिक मॅथ मध्ये सर्वप्रथम बेरीज, साधी बेरीज, हातच्याची बेरीज, दशांशाची बेरीज, त्याचबरोबर अपूर्णांकाची बेरीज. वजाबाकीमध्ये साधी वजाबाकी, हातच्याची वजाबाकी, दशांशाची म्हणजे पॉईंटची वजाबाकी आणि अपूर्णांकाची वजाबाकी. तसंच गुणाकारामध्ये साधा गुणाकार, हातच्याचा गुणाकार, त्याचबरोबर पॉईंटचा गुणाकार, दशांशाचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा गुणाकार येणं गरजेचं आहे. भागाकारामध्ये सुद्धा तसंच आहे. साधा भागाकार, त्यानंतर पॉईंटचा भागाकार, अपूर्णांकाचा भागाकार येणं गरजेचं आहे. बेसिक 4 महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. विभाज्यतेच्या कसोट्या, त्याचबरोबर संख्येचे मूळ अवयव काढता आले पाहिजेत. आपण ते घेतलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये. त्यानंतर लसावी मसावी काढता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सरासरी काढता येणं गरजेचं आहे. नफा तोटा काढता येणं गरजेचं आहे. सरळ व्याज काढता येणं गरजेचं आहे. परिमिती काढता येणं गरजेचं आहे. वर्ग आणि वर्गमूळ काढता येणं गरजेचं आहे. समजा वर्गमूळ कसं काढायचं, समजा एक एक्झाम्पल आहे. समजा आपल्याला 400चं वर्गमूळ काढायचं तर आधी मूळ अवयव काढले आपण. 2 न भाग करायला 2 2 4 2 0 0. परत 2 न भाग करा 2 1 2 2 0 0. परत 2 न भाग करा. परत 50 ला 2 न भाग 25 आलं. परत इथं 5 न भाग करा 5 5 25. परत 5 1 5 1 1 पर्यंत क्रिया करायची. मग आपल्याला इथं 2 2 च्या जोड्या वर्गमूळ काढायचं. 400चं वर्गमूळ काढायचं. ह्या 2 चा एक गट करायचा, त्याच्यासाठी एक 2 घ्यायचे. परत ह्या 2 चा एक गट घ्यायचा, त्याच्यासाठी एक 2 घ्यायचा आणि ह्या 5 चा एक गट करायचा. 2 2 चा एक गट करायचा. म्हणजेच 2 2 4 4 25 याचं वर्गमूळ किती येणार आहे? 20 येणार आहे. असं वर्गमूळ आपण काढू शकतो. त्याचबरोबर 225 चा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 400चं वर्गमूळ आपण काढले. आता एकच स्थानी 5 आहे. 5 न भाग 5 चौक 20 5 5 25. परत 5 न 45 3 त्रिक 9 3 1 3. तर बघा 225चं वर्गमूळ काढताना 2 2 चे गट करायचे. ह्या 2 5 साठी एकदा घेतलेला आणि ह्या 2 3 साठी एकदा 3 घ्यायचे. 5 त्रिक 15 म्हणजे 15चा वर्ग 225 225चं वर्गमूळ 15 या ठिकाणी असं निघणार आहे.